भाजपनं आणि काँग्रेस आणि एमआयएमची हातमिळवणी केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपची एमआयएम सोबत काही ठिकाणी छुप युती तर काही ठिकाणी उघड युती असल्याचं जगजाहीर झाल्याचा टोला राऊतांनी लगावला। मोदींना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, मात्र भाजपची एमआयएम सोबत युती झालेली आहे, काँग्रेस सोबत युती झालेली आहे आणि ही छुपी युती आहे तर काही ठिकाणी उघडपणे युती होत असल्याचं दिसतंय असंही राऊतांनी म्हटलंय। सांगताय ना, मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं एमआयएमला पाठिंबा दिला। पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे। आता ते हिरवे नाही काय झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे ते, आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे। यांच्यात काही खरं नाही। तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही ते एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय। एमआयएम आमच्या आसपास पण फिरत नाही आहे, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत। पण अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे। निर्लज्जपणाचा कळस आहे, काही ठिकाणी उघड आहे। मीरा भाईंदर, अमरनाथला काँग्रेस, इतर ठिकाणी काँग्रेस, हे गंमत आहे मोठी। भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे। त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचं होतं मोदींना। महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे। एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्याबरोबर सरळ एमआयएम बरोबर। बघा, एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे। भाजपला कोणीही चालतो। भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। काय, माझं वाक्य नीट समजून घ्या। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अमरनाथला काँग्रेस। हा माझा डायलॉग नाही, हा जयवंत दळवींनी त्यांच्या नाटकात गुंतता हृदय हे मध्ये दिलं एक सुंदर वाक्य। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्याच भूमीत। दरम्यान राऊतांच्या टीकेला मंत्री बावनकुळेंनी उत्तर दिलेलं आहे। पाहूयात बावनकुळे काय म्हणाले। नाही, महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्रात जनतेने बघितलं आहे। उभाटांनी काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केलं आहे। मी वारंवार सांगतो की एखादी नगरविकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं। पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कुणाच्या वेठीस बांधत नाही। निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची युती झाली असेल तर तेही बघेल। महाराष्ट्रामध्ये